Standard 6th, chapter number 2, measurement. Today we will learn measurement. तर बघा, in the above pictures, इथे समोर तुम्हाला एक पिक्चर दिलेलं आहे, बरोबर का? above म्हणजे वर. above picture, every person is measuring something. Measurement means to measure some quantity. Observe carefully. म्हणजे प्रत्येक माणूस काहीतरी मोजत आहे चित्रामध्ये, बरोबर आहे का? ते कुठल्या कुठल्या शब्दांवर लक्ष द्यायचं आहे? मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे मापन. क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे किती आहे ती वस्तू, प्रमाण. हू इज मेजरिंग व्हॉट? वेन द मिल्कमॅन फिल्स द मिल्क मेजरिंग कप, देन एक्झॅक्टली व्हॉट इज बिंग मेजर्ड. तर बघा, हा मिल्कमॅन आहे. मिल्कमॅन म्हणजे कोण? तो काय करतोय? दूध मोजत आहे, बरोबर. एका मापट्यामध्ये त्याच्या हातात एक माप आहे, त्याच्यात दूध त्याने घेतले दूध आणि पात्र्यात ओतत आहे, है ना. व्हॉट इज द क्लॉथ सेलर्स मेजरिंग युजिंग अ मेजरिंग टेप बिफोर कटिंग द क्लॉथ? मग क्लॉथ सेलर्स म्हणजे काय? शिंपी. कपडे शिवणारा हातातल्या टेपनं कापड मोजत आहे ना. व्हॉट अ डॉक्टर इज चेकिंग युजिंग द इन्स्ट्रुमेंट शोन इन द पिक्चर. आणि डॉक्टरच्या हातात काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला काय म्हणतात माहिती आहे? तापमापी. मग काय मोजत असेल तो? फीवर. ताप किती आलाय? तापमापीनं आपण मोजतो बघा, 100 आहे का ताप, 120 आहे का, 100 मोजतो ना असं. मग ते मोजत आहे. युजिंग द इन्स्ट्रुमेंट शोन इन द पिक्चर. व्हॉट द व्हेजिटेबल वेंडर इज मेजरिंग. आणि व्हेजिटेबल वेंडर म्हणजे कोण? भाजी विक्रेता. तो काहीतरी मोजत आहे. त्याच्या हातामध्ये काय आहे? तराजू. आणि तो काहीतरी मोजत आहे, बरोबर का? तर या धड्याचं नावच मेजरमेंट आहे. मेजरमेंट म्हणजे मापन. काय? मापन. खाली बघा, वाईल प्लेइंग द गेम ऑफ गिली दंडा. गिली दंडाला आपण विटी दांडू म्हणतो बघा. टू फ्रेंड्स कम टू मेजर द डिस्टन्स कवर्ड बाय गिल्ली. ती छोटी जी असते, छोटीशी, त्याला गिल्ली म्हणतो ना आपण. आणि मोठा जो असतो त्याला दांडा म्हणतो, आहे की नाही? त्याला विटी पण म्हणतो आपण, विटी दांडू. तर वन हॅड अ स्लाइटली शॉर्टर स्टिक व्हाईल द अदर हॅड अ लॉंगर वन. फॉर द गेम ऑफ क्रिकेट दे डिसाइडेड दॅट द डिस्टन्स फ्रॉम द स्टम्प्स टू द बॉलिंग पॉईंट्स शुड बी मेजर्ड ॲज 15 स्टेप्स. मग ते काय करतात ते विटी दांडू खेळणारी मुलं? म्हणजे दांड्याने जर ती विटी लांब गेली तर पावलं मोजतात ते बघा. आणि पावलं मोजत 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 त्या विटीपर्यंत पोचतात ते. कुणी कुणी खेळला विटी दांडूचा खेळ? बघितलाय तरी का? हां. तर बघा, बट वेअर टू मार्क द अदर एंड बोथ ऑफ दे मेजर्ड द 15 स्टेप्स डिस्टन्स. मग त्यांनी जे अंतर आहे, तुझी विटी किती लांब गेली, माझी विटी किती लांब गेली, हे कशावरून ठरवलं? पावलांवरून. माझी 15 फूट म्हणजे 15 पावलं पुढं गेली, तुझी किती पावलं गेली, म्हणजे पावलांचं मापन केलं त्यांनी, म्हणजे पावलं मोजली त्यांनी, बरोबर का? द रिझल्ट वेर डिफरंट. आणि प्रत्येकाचे रिझल्ट हे वेगळे वेगळे आले. वाय डिड दिस हॅपन? व्हॉट कुड बी द रिझन फॉर दिस कन्फ्युजन. मग बघा, एका मुलानं पावलं मोजली, त्याचे काय आले? म्हणजे 2 मुलं ती विटी किती लांब गेली हे मोजण्यासाठी उभा राहिले. छोटा मुलगा गेला तर त्याचे 15 आले, आणि मोठा मुलगा गेला तर त्याचे जास्त पावलं आले. मग हे डिफरंट का झालं? एकसारखं पावलं का आले नाहीत त्यांचे? कारण बारीक मोठं आहे. एखाद्याचं पाऊल बारीक आहे, एखाद्याचं पाऊल मोठं आहे, म्हणजे फिक्स तुम्हाला सांगता येत नाही. मग पुढं बघा, पुढच्या पानावर या. मेजर द लेंथ ऑफ युअर स्कूल डेस्क ऑर टेबल युजिंग युअर हँड स्पॅन अँड फिंगर विथ. फिंगर विथ म्हणजे विथ. आपण बघा, हा टेबल मला जर मोजायचा तर मी फिंगर विथनं, म्हणजे त्याला विथीनं जर मोजू शकते मी, 1 2. माझी विथ आणि आता समजा परीची विथ आहे, तर दोघींच्या विथ सारख्या होतील का? नाही होणार. का? कारण कमी जास्त आहे. कुणाची विथ बारीक आहे, कुणाची विथ मोठी आहे. मग हे फिक्स प्रमाण नाही आहे. हे मेजरमेंट जे आहे ते फिक्स आहे का? नाही. मग जे प्रमाण फिक्स नसतं
त्याला म्हणायचं नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. म्हणा, त्याला मराठीत अप्रमाणित म्हणतो आपण. ते प्रमाणित नाही, फिक्स नाही. मग फिक्स जे असतं, आता आपल्याकडे एक पट्टी आहे 10 सेंटीमीटरची आणि त्या पट्टीने जर ह्या भिंतीची जर लांबी मोजायचं म्हणलं तर समजा 100 पट्ट्या भरल्या आपल्या, तर परीनं मोजल्या तरी 100च भरणार आहेत, वैभवीनं मोजल्या तरी 100च भरणार. का? कारण ते फिक्स आहे. ते जे माप आहे ना सेंटीमीटरचं, त्या पट्टीवर लिहिलेलं 15 सेंटीमीटरची पट्टी किंवा 30 सेंटीमीटरची पट्टी, हे फिक्स माप आहे, कमी जास्त नाही. मग जे फिक्स माप असतं त्याला म्हणायचं स्टँडर्ड मेजरमेंट. म्हणा, आणि जे प्रमाणित नाही, जे वेगवेगळं आहे, त्याला काय म्हणतो आपण? नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. मग आता इथं खाली तक्ता दिलाय बघा. मग आता मेजरमेंट मोजण्याचं युनिट जे आहे ते मीटर आहे. मग त्या मीटर जे आहे हे एकक युनिट, ते आपण कशासाठी वापरतो मीटर? काय काय मोजण्यासाठी? लेंथ अँड डिस्टन्स. म्हणजे काय? लांबी आणि अंतर मोजण्यासाठी. समजा ह्या भिंतीची लांबी मोजायची आपल्याला, तर ती कशात मोजतो आपण? मीटर. कशात मोजतो? मीटर. आता इथून माळवाडी किती लांब आहे हे अंतर जे आहे ते कशात मोजतो आपण? किलोमीटर म्हणजेच मीटर. मीटर हे प्रमाणित एकक आहे आणि ते मीटर जे आहे ते कशात लिहितात? कोणत्या अक्षरानं? यम. आणि मास, MASS, मास म्हणजे वजन. म्हणजे 2 किलो साखर, 5 किलो तांदूळ, 10 किलो गहू, हे जे वजन आहे ते कशाने मोजतो आपण? किलोग्रॅम. आणि किलोग्रॅमचं कसं लिहायचं स्पेलिंग? KG मध्ये. आणि आता आपल्याला वेळ मोजायची आहे. 1 तास, 60 मिनटं, 5 सेकंद. हे कशात मोजतो आपण टाईम? कशात मोजतो? सेकंड. कशात मोजतो? सेकंड. मराठीत सेकंद, इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग येतं सेकंड, D. आणि सेकंडमधला छोटा पहिला अक्षर घेतो आपण, यस. कळालं हे एवढं? चला, ह्याला म्हणायचं मेजरमेंट. काय म्हणायचं ह्याला? पुढे नेक्स्ट. आता इथं काय म्हटले बघा, ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ लेंथ. मग जी लांबी मोजण्यासाठी आपल्याकडं बघा, तुम्ही जर एखादा शिंपी बघितला असेल, कपडे शिवणारा टेलर, त्याला शिंपी म्हणतात मराठीत आणि इंग्लिशमध्ये टेलर म्हणतात. तर त्याच्या गळ्यात काय असतं रे? ते मोजण्यासाठी काय असतं? टेप असते. मग ही टेपचं तुम्हाला दिले बघा, ही लाल वरच्या साईडची आहे ती शिंप्याकडे असते, आणि खाली जी गोल आहे राऊंड ती असं ओढून काढतात बघा बाहेर, ते कुणाकडे असतं? लाकूड. म्हणजे त्या लाकूड काम करणाऱ्या ह्याच्याकडे असतं, सुताराकडे असतं. आणि शेत मोजण्यासाठी किंवा रस्ता मोजण्यासाठी किंवा एखादं घराचं बांधकाम चालू आहे तर वरून खाली भिंतीचं माप घेण्यासाठी हे अशा पद्धतीची टेप वापरली जाते. आणि त्याच्यामुळं काय होतं? ॲक्युरेट लेंथ मोजली जाते. ॲक्युरेट म्हणजे एकदम योग्य, एकदम करेक्ट लेंथ मोजली जाते. आता इथं पहा, पान नंबर 13 वर या. पान नंबर 13 वर तिथं बघा काय दिलेलं आहे आपल्याला. रिफरेन्स पॉईंट. रिफरेन्स पॉईंट म्हणजे काय? प्लेग्राऊंड्स मस्ट बी मार्क्ड फॉर स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स. म्हणजे जेव्हा आपल्याकडे स्पोर्ट कॉम्पिटिशन असतात तेव्हा प्लेग्राऊंड आखले जातात बघा. आपण स्पर्धेला जातो आडिवला वगैरे, तर तिथं अशा पांढऱ्या फक्कीनं ते माप दिलेलं असतं बघा, आहे की नाही? माप तिथं दिलेले असतात, पांढऱ्या फक्कीनं ते काय केलेलं असतं? मार्क्ड केलेले असतात. इच स्पोर्ट्स फील्ड हॅज अ स्पेसिफिक लेंथ अँड ब्रेथ. म्हणजे लांबी आणि रुंदी ही प्रत्येक प्लेग्राऊंडला आखलेली असते. युअर स्पोर्ट्स टीचर युजेस अ मीटर टेप टू मार्क द बाउंड्रीज फॉर इच स्पोर्ट ॲज शोन इन द ॲडजॉइनिंग पिक्चर. म्हणजे आता रिफ्रेश पॉईंट कशासाठी म्हणायचं? तर वेन एव्हर अ डिस्टन्स इज मेजर्ड, जेव्हा अंतर मोजलेलं असतं, इट इज मेजर्ड फ्रॉम अ फिक्स्ड ऑब्जेक्ट. आता समजा मला खो खोचं ग्राउंड आखायचं आहे, तर मी मेन कुठला तरी एक पॉईंट धरते ना, त्या पॉईंटपासून शेवट कुठं करायचा, शेवटची रेष कुठं मारायची. मग जो मेन पॉईंट आपण मधला धरलाय ना, मधला, त्याला काय म्हणतो आपण? रिफ्रेश पॉईंट. काय म्हणतो त्याला आपण? रिफ्रेश पॉईंट. आता समजा मला गोल काढायचं आहे, वर्तुळ काढायचं आहे, वहीवर वर्तुळ काढायचं आहे. मग मी त्या कर्कटकचं जे लोखंडी टोक आहे ना ते कुठेतरी फिक्स करते बघा आधी. मग तिथं असं काच पडल्यासारखं ठिपका एक तयार होतो. तर तो जो पॉईंट आहे ना मेन फिक्स झालेला, त्याला म्हणायचं रिफ्रेश पॉईंट. काय म्हणायचं? रिफ्रेश. इंग्लिशमध्ये दिले बघा रिफ्रेश पॉईंट. आता इथं बघा पेज नंबर 14 वर या. 14 पेज नंबरवर
इथं एक पिक्चर दिलेला आहे स्क्रू ग्यू आणि दुसरं जे आहे ते काय दिलेलं आहे वर्नियर कॅलिपियर. हे सुद्धा काय आहे म्हणजे मेजरिंग द लेंथ अँड ब्रीथ. लेंथ मोजण्याचं ते काय आहे साधन आहे. कुठलं स्क्रू ग्यू आणि व्हर्नियर कॅलिपर. आता इथं चित्रात बघा एका मुलीला काहीतरी आजारी पडली आहे, तिला ताप आलेला आहे बरोबर का. तर ते काय म्हणतात बघा टेम्परेचर अँड थर्मामीटर. मग आत्ताच आपण पाहिलं डॉक्टर काहीतरी मोजत होते हातात घेऊन. काय मोजत असतील ताप फिवर आलाय किती. हे कोणत्या इन्स्ट्रुमेंटनं मोजतात मग थर्मामीटर नाही रे थर्मामीटरच बहुतेक इंग्लिशमध्ये त्याला थर्मामीटरच म्हणायचं बरोबर आहे. त्याला आपण मराठीत काय म्हणतो ताप मापी. आता इथं खाली चित्रात डॉक्टर आलेत बघा आणि त्या डॉक्टर काय करतात त्या मुलीचा ताप मोजत आहेत. म्हणजे ते ताप मोजण्यासाठी सुद्धा तुम्हाला मेजरमेंटसाठी कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटची गरज असते. तर इथं दिले बघा वी ऑफन टच अन ऑब्जेक्ट विथ आवर हँड्स टू डिटरमाइन वेदर इट इज हॉट ऑर कोल्ड. We check the warmth of water taken for a bath. We can sense if a vessel of milk taken from the fridge is cold. आणि आपल्या हाताला सुद्धा जाणवतं की हॉट काय आहे आणि कोल्ड काय आहे. जेव्हा आपण फ्रीजमध्ये हात घालतो आणि दूध घेतो एकदम थंड तेव्हा ते आपल्या हाताला कसं लागतं कोल्ड लागतं. However, temperature is estimated by different people can vary. आता इथे एक तुम्हाला प्रयोग दिलेला आहे. पेज नंबर 15 काढा सगळ्यांनी 15. तर 15 पानावर एक प्रयोग दिलेला आहे तुम्हाला. कसला कोल्ड आणि हॉट या संदर्भातला एक प्रयोग दिलेला आहे. पहिली बरणी जार ए जार सी आणि जार बी. रिलेटिव्ह सेन्सेशन असं त्या प्रयोगाचं नाव आहे आपल्याला. तर इथं काय म्हटलंय बघा ह्या प्रयोगावरून तुम्हाला साध्य काय होणार आहे ते खाली दिलेले खालच्या पॅराग्राफमध्ये. सगळ्यात शेवटचा पॅराग्राफ बघा पेज नंबर 15 वरचा. काय तो द थर्मामीटर शोन इन द ॲडजॉइनिंग पिक्चर वॉज यूज्ड फॉर मेनी इयर्स टू मेजर द बॉडी टेम्परेचर. आता ह्या क्लिनिकल थर्मामीटर म्हणजे तापमापीविषयीची माहिती तुम्हाला या खालच्या पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. कशासाठी वापरली जाते तापमापी. तर खूप वर्षांपासून बॉडीचं टेम्परेचर एखाद्याच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी ह्या थर्मामीटरचा उपयोग केला जातो. इट वॉज डिफिकल्ट टू डिटरमाइन द एक्झॅक्ट टेम्परेचर बाय लुकिंग ॲट द लेवल ऑफ मर्क्युरी अँड द मार्किंग फॉर मेनी पीपल. Nowadays, a thermometer that shows the temperature as a digital number is used. This is called a digital thermometer. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये थर्मामीटरला डिजिटल नंबर आलेले आहेत. डिजिटल नंबर आपल्याला त्या थर्मामीटरमध्ये नवीन जे बनवलेत आताच्या काळातले थर्मामीटर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात डिजिटल नंबर. नेक्स्ट पानावर या. डिजिटल थर्मामीटर जे आहेत म्हणजे तुम्ही दवाखान्यात जर गेला असाल तर इथं बघा चित्रात तुम्हाला दिसते 98.4 दिसतंय का. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याला ताप मोजला तर तो डायरेक्ट तुम्हाला डिजिटल नंबरमध्ये दिसतो. म्हणजे डायरेक्ट डिजिट दिसतात ते आकडे. मग तुम्हाला असं खाली वर करा काखेत ठेवा असं काहीच गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट शरीराला स्पर्श केल्या त्याचं तुम्हाला टेम्परेचर लगेच डिजिटमध्ये दिसणार. मग इथं चित्र दिले बघा आज सध्याच्या काळात अशा प्रकारचे थर्मामीटर आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे डायरेक्ट आता एखाद्याला 100 ताप आहे तर तिथं 100 येतं. काय तर 100. एखाद्याला समजा 90 ताप आहे तर तिथं काय येईल 90. म्हणजे अशा आकडे डायरेक्ट आपल्याला आता दिसू शकतात. त्यानंतर बघा अजून एक प्रकार दिला आपल्याला थर्मामीटर. मी आता एक बॉक्समध्ये ठेवलं होतं बघा असं थर्मामीटर. ते दाखव रे जरा इकडं दाखवूया मुलांना आपण. ते कोरोनाच्या काळात वापरत होते बघा. असं समोर धरायचे फक्त चेहऱ्यासमोर धरलं की डायरेक्ट लांबून त्या माणसाचं तापमान कॅप्चर व्हायचं त्याच्यामध्ये. कोरोनात आलते बघा नाक कान पॅक करायचे आणि लांबूनच असे धरायचे तुमचा ताप मोजून जायचे बघा. आठवते का तुम्हाला कोरोनातलं आपल्या घरी येत होते बघा अंगणवाडीच्या मॅडम वगैरे. हां